नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी डेली यूजसाठी सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे. अगदी नवीन डिझाईन. तर खूप कमी साहित्य आहे. ते छोट्या साईजचे गोल्डन मणी, काळे मणी मोठे, मंगळसूत्राच्या वाट्या, मोठे मणी साईडने टाकण्यासाठी स्क्रू आणि एक क्रिस्टल मणी घेतलेला आहे. आता हे बघा, इथे मी 2 पदर घेतलेले आहेत आणि हे बघा, इथे मी टेपपट्टी लावून घेतलेली आहे. असं नेहमी करायचं म्हणजे तुम्हाला सुद्धा कधी प्रॉब्लेम येणार नाही वावताना. हे बघा, आता इथे मी गाठण मारताना ही 4 पदरांची मोठी गाठण आलेली आहे, त्याच्यामुळे मणी टाकलेला नाही, डायरेक्ट मी स्क्रू टाकलेला आहे. आणि आता दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत. आता आपल्याला इथे मी मागच्या साईडला हे बघा काळे मणी घेतलेले आहेत 11. त्यानंतर एक छोट्या साईजचा गोल्डन मणी, परत 11 मणी टाकले आहेत. 2 गोल्डन छोटे, 11 काळे मणी मोठे, त्यानंतर परत छोटे 2 मणी, 11 छोटे 2 मणी. आता इथे मी हे शॉर्ट बनवलेलं आहे, तर हे मी 12 इंच बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज कमी जास्त करू शकता. आणि परत इथे 11 मणी आणि 2 मणी. तर आता हे बघा, इथे मी सुरुवातीला एक टाकलेला आहे. 1 2 3 4 5 5 मण्यानंतर आपल्याला इथे वाटे वळायचे आहे. ह्या साईडचं पण आपल्याला शेम बनवून घ्यायचं आहे. एवढं 11 काळे मणी, गोल्डन 1, त्यानंतर परत 11 मणी, 2 गोल्डन. आणि हे मणी घेताना छोटे घ्यायचे म्हणजे ते छान दिसतात. लांब पण मंगळसूत्र छान दिसेल आणि हा शॉर्ट पण अगदी शोभून दिसतो बघा छोट्या मण्यांमध्ये. दोन गोल्डन आणि काळे मणी टाकायचे आहे ते. आणि आता हे बघा, दोन्ही साईड इथे मी सारख्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला मंगळसूत्र वळवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला मोठ्या साईजचं गोल्डन मणी टाकायचं आहे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता. दुसरा गोल्डन मणी आणि मध्ये एक क्रिस्टल टाकलेलं आहे. गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि मोठा मणी. आता दोन्ही पदर आपल्याला वेगळे करायचे आहे ते. आणि परत आपल्याला एक एक पदर कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता इथे ह्या मंगळसूत्राच्या बाजूला छोटे मणी आलेले आहे ती काळ्या मण्यानंतर. तर इथे सुद्धा आपल्याला छोटे गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 11 मणी काळे, त्यानंतर 2 गोल्डन, काळे मणी, गोल्डन, असे 4 कप्पे बनवून घेतलेले आहेत. या साईडला पण मी 11 आणि लास्टला हे बघा एक मणी टाकला होता तसं मी इथे टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 11 मणी वळवायचे आहेत. आता ही साईड आपल्याला कंप्लीट करायची आहे. सुरुवातीला 2 गोल्डन, 11 मणी काळे, गोल्डन, 11, 2 गोल्डन, 11 मणी टाकायचे आहे ते. आणि पदर व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचे आहे ते, कुठेही गॅप पडता कामा नाही वळताना. हे बघा 11 मणी. आता लास्टला हा एक टाकला होता तो आणि 11. आता दोन्ही पदर एकत्र पकडून आपल्याला स्क्रू वळवायचा आहे या साईडला. तर हे बघा, दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू वळवून घ्यायचा आहे. तर इथे छोटा मणी नाही टाकलं तरी चालेल,
आता इथे कसं जाड आहे धागा, चार पदर आहे ते धाग्याचे, त्याच्यामुळे गाठण पण मोठी येईल आणि व्यवस्थित हे बघा. आता असे पदर, दोन्ही पदर सारखेच खेचून घ्यायचे आणि इथे बोट लावून आपल्याला गाठण मारायची आहे आणि गाठ मारताना अशी पुढे ढकलत न्यायची अंगठ्याने. तीन ते चार गाठी मारल्या की व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि उरलेला धागा आता आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे. थोडं लांबूनच कापायचं, एकदम जवळून कापायचा नाही. आणि हा जो भाग असतो तो चिपकवून घ्यायचा नंतर. मैत्रिणींनो, आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा आजचा व्हिडिओ खूप सुंदर बनलेला आहे, तर डिझाईन पण खूप सुंदर आहे. मी शॉर्ट बनवलेला आहे, तुम्ही अशा पद्धतीने लांबसुद्धा बनवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.